सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो। तर सकाळची अशी छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा करून आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला। भाज्या सगळ्या संपलेल्या आहेत, त्याच्यामुळं मूग भिजत घातले होते आणि मुगाला छान असे मोडही आलेले आहेत। आठवड्याच्या शेवटी माझ्याकडच्या भाज्या ह्या संपलेल्याच असतात आणि ह्यावेळेस मी भाज्याही लावलेल्या नाहीत, कारण मी ज्या ठिकाणी भाज्या लावते त्या ठिकाणी पावसाचं पाणी साठतं, त्याच्यामुळं भाज्या लावल्या नव्हत्या। तर आता पाऊस थांबलेला आहे आणि आता मी लसूण आणि भाज्या सगळंच लावून घेणार आहे। आम्ही शेतामध्ये राहतो, पण तरी शेतामध्ये भाज्या लावत नाही, कारण शेतामध्ये तणनाशक मारतात आणि तणनाशकामध्ये भाज्या जळून जातात। त्याच्यामुळं मी घराशेजारीच थोडीशी जागा केलेली आहे आणि त्या ठिकाणीच मी भाज्या लावत असते। पण ह्यावेळेस भरपूर पाऊस झालेला आहे आणि ज्या ठिकाणी भाज्या लावते त्या ठिकाणी पावसाचं पाणी साठतं, त्याच्यामुळे ह्यावेळेस भाज्या लावल्याच नाहीत। तर आता लसणाबरोबर मी भाज्याही सगळ्या लावून घेणार आहेत। ही मोड आलेली मुगाची भाजी मी ह्या लोखंडी कढईमध्येच बनवून घ्यायला लागलेली आहे, कारण लोखंडी कढईमध्ये भाज्या बनवल्यामुळं लोह आपल्याला आपोआपच मिळतं, कारण बायकांना कायमच रक्ताची कमतरता असते। म्हणजे माझ्यातही शरीरात कायमच रक्त कमी असतं, त्याच्यामुळं मी लोखंडी कढई लोखंडी भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करते। थंडी आता चांगलीच पडायला लागलेली आहे आणि थंडीच्या दिवसात तेल तूप जरा जास्त गेलं शरीरात तर त्याच्यामुळं त्वचा उलत नाही, त्यामुळं थोडंसं तूप मी ह्या भातामध्ये टाकलेलं आहे, कारण घरातील माणसं जर खात नसतील तर भातामध्ये टाकलं तर आपोआपच सगळ्यांना खाल्लं जातं। त्याच्यामुळं थोडंसं तूप मी ह्या भातामध्ये घातलेलं आहे आणि मी हा असा डाळकांदा बनवलेला आहे, मसुरीच्या डाळीचा डाळकांदा बनवलेला आहे। फोडणीसाठी जिरं, कांदा आणि चेचलेला भरपूर असा लसूण आणि कापलेला कढीपत्ता, लाल तिखट, मीठ असा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हा डाळकांदा बनवलेला आहे। असा साधा डाळकांदा बनवलेला छान लागतो। तर स्वयंपाक झाला आहे, आता जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत बाजारामध्ये मिरच्या आणायला आणि मिरच्यांबरोबर तिखटाचा सगळाच मसालाही आणायचा आहे, त्यामुळं मी जाणार आहे। गेल्या वर्षी मी बनवलेलं तिखट 1 वर्षभर छान असं गेलेलं आहे आणि आता तिखट संपलेलं आहे, तर मिरच्या आणण्यासाठी आता निघालेलो आहोत बाजारामध्ये। बाजार खूप मोठा भरतो आणि बाजारामध्ये व्यापारीही खूप येतात, पण आम्ही नेहमी ज्या व्यापाऱ्याकडून मिरच्या घेतो त्याच्याकडूनच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बाकीचेही सगळे मसाले त्याच्याकडूनच घेतलेले आहेत। त्याच्याकडचे मसाले चांगले असतात, एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि एकदम क्वालिटी चांगली असते, त्याच्यामुळं मिरच्याही त्याच्याकडून आणि बाकीचं सगळं साहित्य त्याच्याकडूनच घेतलेले। आणि मी काय तिथं जास्त शूटिंग घेतलेलं नाही आणि मिरच्या घेऊन आता आम्ही आलेलो आहोत घरी। ही मिरची आणलेली आहे आणि हे बघा ही लाल भडक मिरची आहे, ही 2.5 किलो मिरची आणलेली आहे। हैदराबादवरून आली असं आम्हाला सांगितलं। त्यानंतर ही बेडगी मिरची आणलेली आहे, ही अर्धा किलो आणलेली आहे। 2.5 किलोला मी अर्धा किलो मिरची घालते, थोडीशी ओलसर आहे त्यामुळे त्यांना 1-2 उन्हं द्यावी लागतील। तर अशी ही बेडगी मिरची आणलेली आहे आणि तिखट बनवण्यासाठी जो काय मसाला लागतो तो मी हा आणलेला आहे। ह्याच्यामध्ये धने, जिरे, शहाजिरे, मिरे, दालचिनी, लवंग आणि बाकीचंही सगळं आहे।
ह्याच्यामध्ये फक्त हिंग घ्यायचं राहिलं आहे, म्हणजे तिथं हिंग नव्हतंच त्याच्यामुळे हिंग घ्यायचं राहिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आणलेल्या आहेत ह्या पालेभाज्या. ह्यात ही मेथी आहे, नंतर हा छान असा आहे ना पाणी न मारलेला पुदिना आहे, आणि ही देशी कोथिंबीर आहे. सगळ्या भाज्या खूप महाग आहेत, तर ही देशी कोथिंबीरही मला अशी छान अशी मिळालेली आहे. मी भाज्या लावणार आहेत, पण अजून पाऊसच खूप होता चालू, त्याच्यामुळे भाज्या लावल्या नाहीत. तिथलं रानही तयार केलं नव्हतं. आणि ही कारली आणलेली आहेत. आठवड्यातनं एक भाजी तरी कारल्याची झालीच पाहिजे, त्याच्यामुळं कारली ही मी आणतेच नेहमी बाजारातून. आणि बाकी टोमॅटो, आलं, हिरवी मिरची आणि मेथी आहे, मेथी ठेवलेली आहे, शेपू आहे खाली, अशा भाज्या आणलेल्या आहेत. पालेभाज्या आणायला शक्यतो हेच जातात, मी कधी जात नसते, पण आता मिरच्या आणायच्या होत्या आणि तिखटासाठीचा सगळा मसाला आणायचा होता, त्याच्यामुळं मी गेले होते बाजारामध्ये. मला या सगळ्या मिरच्या वाळत घालाव्या लागतील. चांगल्या कडक उन्हात वाळल्याशिवाय तिखट बनवता येणार नाही, कारण मिरच्या थोड्याशा ओलसर आहेत, तिखट आहेत पण ओलसर आहेत, त्याच्यामुळे चांगल्या वाळवाव्या लागतील. आणि हे मसालेही सगळे निवडावे लागतील.